काय डबा घेऊन होते डबा घेऊन भजी पूनमची आणि पोळी सोडून आमटी चपाती खायला छोटे छोटे टोमॅटो रामफळ लागले तर रामफळ. हाय चला आवरा बरं बरं. अरे निघाले आम्ही गावाकडे देवाला गावातल्या अरुण वगैरे चालले आता गावामध्ये देवाला. पिलूचं पण आवडलंय. चला पिलू कपडे घेतले नाही का एकदम खाली आले ते डोळ्यापाशी केस पाहिजे. झालं म्हणते. चला बरोबर तू आलो हां आणि इथं बर असं इकडं. सोड साडी पाणी दे प्यायला. ये मागं पाय पडते पाय पड हातला घे जा मामाकडे. कसलं दिलंय चांगलंच आहे पिलू आहे तसलं देणार की मामा काही वेगळं देते. हे घे चला एवढाच झाला हार घालायला. झालं का भरडा. तुम्ही पडला तर की ढेकळात माहितीये काय चालताना चालत असं ढेकळात पडला तर की नाही दोघी जण. तुम्ही तूच की नाही मग तुला तसं चालायला आलं नव्हतं ना असं असल्या ढेकळात नाही म्हणून पडली होती तेव्हा परवा. हा शेतात भाजी होती है की नाही ढकढक खोलली का. आता जागा आहे का चालायला येते का आता. आता आली परत पडली. मामाच्या गावाला आले की नाही पडत्याच है की नाही. बघ ना घसरूनच पडते चालायलाच येत नाही मामाच्या गावाला आलं की. हा टोमॅटो असते भाजी असते. हा छोटे छोटे टोमॅटो दगडात पडली होती ना. कांदा हा दीदी काय करायला लागली. इकडे आलं होतं ना ते पळायला छोटी पिल्ली ये गेली बाय आता चरबी आता गेली. ये पळाली पळाली ये लवकर.
ना आता चला ये ना ते राहू दे नको कुका कुका चावत नाही ना नाही चावत हाच काय हाय काय करत नसते ते तुझ्या मागे आलत ते बघायला आले कोण आले नवीन छोटी दीदी कोण आली म्हणतोय रामफळ लागलेत रामफळ झाडाला तुला माहिती आहेत का याला काय म्हणते ते काय म्हणतात माहिती आहे तिथं रामफळ आहेत रामफळ रामफळ पिकली नसतील ना पिकली नसतील गेलं गेलं चला काय कोंबड्या कोंबड्यापाशी पाहिजे त्या कोंबडी पकड कोंबडी एक पकड पकड जा आपण असं पडते ती काय वेड्यासारखी काय करत नाही ग काय बी करत नाही चल काय बी करत नाही चल छोटा मज्जा करते कसं करते बघ मज्जा करते चला कोण आला काढते का तू रांगोळी बाजूला काढते का तुला रांगोळी वैभव लक्ष्मीचं आहे काय किती झाले 26-27 झाले मागचा लिहिलीस काय का नाही 27 असेल करतो रांगोळी काढायची कुठं काढायचं नाही ते 50 नाही काढायचं काऊन करणार पहिला बी आधी बी करत होता ना प्लीज ना नको ना हो काय तुला येत नाही बाळ तसं पुसता येत नाही तसं तिचं छोटे काढाले की दीदी मी काढतो बघ हा दीदी छोटे काढाले छोटी काढायची नको सगळं काही लागतंय खरखर लागतंय काय रांगोळी सगळी होते सगळीकडं पिल्लूला काढायला लाव पाहिजे जरा लय मगापासून हे करायला लागले शरू डबा घेऊन होते शरू काय डबा घेऊन होते डबा घेऊन होत तेच बघा तुम्हाला येते काय बघ मामा येते का तुला किती छान काढते माझी पिल्लू शरू बराच सांगा बघ आता किती छान काढते तू डबा घेऊन होते का शरू वत शाने तिला कळते तू काय सांगतेस बस सोडा आता लई होती लय झालं आता होतं तिच्यात सोड बस 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 सोड बा आणि उद्या सकाळ घालायची बाहेर गेला म्हणजे सकाळी उठल्यावर ना हा बघा किती छान त्याला हेच करून ठेवले त्या करून ठेवले लय घातली त्याला घास घास घासली ती कसला घातली बघ सांडलं वाट्यातलं ती वाट्यात बाकी पडलं काढाचं थोडं तुझ्या वाट्यात होतं पूनम भजी करायला बसले छान असं गरम गरम आमटी उकळली आमटी बनवले येळणीची बारीक बंद करते उकळले आता भजी पूनमची हे ना कांदा भजी केल्या वाटतं गरमागरम इकडं पोळ्या बनवले त्या आता वैभव लक्ष्मीची पूजा वगैरे झाली आता जेवण करायचं करू गरमागरम टाकाच तुम्हाला
सगळं बघायला येते तिथं व्हिडिओ करून. आमटी ह्यात घालून त्या वाटीत. आमटी वाढायच्यात वाटीत किंवा तिच्यात. पोळी सोडून आमटी चपाती खायला. कसं आता कसं करतोय